विधानसभा निवडणुकीनंतर कोल्हापुरातील राजकारण वेगळ्याच वळणावर आलं असून पुढे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्याचे परिणाम स्पष्टपणे जाणवत आहेत। नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहता तारा न्यूज। निवडणुकीतील पैशाचा प्रचंड वापर, खर्चाचा ताण आणि वाढती मतदार संख्या यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना निवडणुकीत उतरणंच अशक्य झालंय। प्रभाग संख्येवर अजूनही निवडणूक आयोगाचा स्पष्ट निर्णय नाही, मात्र अंदाजे 25 ते 26 हजार मतदारांचा एक प्रभाग असेल असा अंदाज आहे। पक्षांतर्गत कुरघोड्यांनी मात्र पक्षश्रेष्ठींनाही तगडा धक्का दिलाय। शिवसेनेत जिल्हा आणि शहर नेतृत्वाचे दोन स्वतंत्र प्रवाह दिसून येतात। नेत्यामधील मतभेद मिटावेत अशी हात जोडून विनंती कार्यकर्त्यांकडून होत आहे। भाजपमध्येही जुने आणि नवे असा दोन गटबाजींचा संघर्ष उफाळून आलाय। महाडी गट आक्रमक झाला असून तिकीट वाटपात त्यांचाच दबदबा राहणार हे स्पष्ट आहे। शिंदे गटात सत्यजित कदम यांचं आगमन जुन्या शिवसैनिकांच्या नाराजीचं कारण बनलंय। आमदार क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली न येणाऱ्या भूमिका कार्यकर्त्यांच्या अस्वस्थतेला खतपाणी घालत आहेत। काँग्रेसमध्ये तर नाराजीचा डोंगर अजूनही उतरत नाही। माजी नगरसेवक गोंधळलेले असून गटबाजीमुळे पक्षांची यादीच फुटली जात असल्याची सध्या चर्चा आहे। महापालिकेच्या निवडणुकीचं रण अजून रंगायचं बाकी असलं तरी सुरुवातीपासूनच सर्व पक्षात अस्वस्थतेचा कल्लोळ जाणवू लागलाय आणि त्यामुळेच या निवडणुकीत गटबाजी, आर्थिक दडपण आणि नेतृत्वातील संघर्ष हेच निर्णायक ठरणार असं चित्र सध्या तरी स्पष्ट होत आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत राहा तारा न्यूज।